महाराष्ट्रातील एकमेव समुद्रकिनारा जो रात्रीच्या अंधारात चमकतो. कोकणात गेल्यावर इथे नक्की जा. कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य. पर्यटक इथे निसर्गाचा भरभरून आनंद लुटतात. अथांग सागरी किनाऱ्यावर फिरताना पर्यटक मंत्रमुग्ध होतात. कोकणात एक असाच चमत्कारिक समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा रात्रीच्या अंधारात चमकतो. महाराष्ट्रातील हा एकमेव समुद्रकिनारा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनाऱ्यावर हा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. भारतात अनेक ठिकाणी असे रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्रकिनारे पाहायला मिळतात. अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पाहायला मिळतो. रात्रीच्या वेळेस हा समुद्र निळ्या हिरव्या रोषणाईने उजळलेला दिसतो. केरळमधील वर्कला समुद्रकिनारा देखील रात्रीच्या अंधारात चमकतो. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात स्थित मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्यांप्रमाणे चमकत असतं. गोव्यातील पोलोलेम बीच रात्रीच्या अंधारात चमकतं. तर महाराष्ट्रातील मालवण समुद्रकिनाऱ्यावर देखील असा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. सुंदर निळ्या हिरव्या रंगात चमकणारा समुद्र पाहण्यासाठी अनेक जण रात्री बोटीतून सफर करतात. रात्रीच्या वेळेस चमकणाऱ्या या समुद्रकिनाऱ्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. समुद्रात असे अनेक जीव आहेत ज्यांच्या शरीरात प्रकाश निर्माण होतो. समुद्रात डायनोफ्लॅगेट्स नावाचे जीव असतात. हे जीव रात्रीच्या अंधारात निळा प्रकाश फेकतात. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन समृद्ध जिल्हा म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मालवणसह तारकर्ली, देवबाग असे अनेक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे येथे आहेत. यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किल्ले देखील आहेत. यामुळे कोकणची सफर थरारक आणि अविस्मरणीय ठरते. कोकण आणि पर्यटकाचं नातं अलीकडे अधिक दृढ होत चाललंय. गोव्यापाठोपाठ आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला पर्यटकांची पसंती मिळू लागली. मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला, त्याच्या दिमतीला स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि माशांचं मस्त जेवण हे सारं पर्यटकांना भुरळ घालतं. त्यामुळे साहजिकच अलीकडे सिंधुदुर्गमधील पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे इथले वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग. महाकाय समुद्राच्या पोटात काय दडलंय हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पर्यटकांची इच्छा इथं कोकणात पूर्ण होते. तारकर्लीच्या समुद्रातील रंगीत मासे, पाणवनस्पती आणि समुद्रातला तळ सारं काही पाहून पर्यटक हरकून जातात.